श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या आहे 8 तारीख आणि हा आहे 8वा महिना. तर उद्या 8 तारखेला 88 लायन गेट पोर्टल चालू होत आहे. चालू झालं आहे ते जुलै 22 पासूनच आणि ते बंद होणार आहे 26 ऑगस्टला. तर तोपर्यंत आहे हे 88 लायन गेट पोर्टल. पण तरीसुद्धा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा आहे या वर्षातला. कारण या दिवशी जी तुम्ही कोणती इच्छा मागाल ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. म्हणूनच त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे जी कोणती इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. चला तर मग बघूया आपला पहिला उपाय. पहिल्या उपायामध्ये तुम्हाला जी कोणती तुमची विश आहे, इच्छा आहे की समजा मला जॉब मिळत नाही किंवा तुम्हाला कोणता लग्नाचा प्रॉब्लेम आहे किंवा घरामध्ये पैशाची कमी आहे, तर तुम्हाला कोणती एक विश तुम्हाला एक किंवा तुमच्या 8 विश लिहायच्या आहेत, पण त्या लिहायच्या आहेत तुम्हाला सकाळी 8 वाजता. 8 तारखेला सकाळी 8ला तुम्हाला एका कागदावरती 8 विश लिहायच्या आहेत. त्या 8 विशपैकी तुमची कोणती विश पूर्ण होते हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ती विश तुम्हाला एका व्हाईट पेपरावरती लिहायची आहे. व्हाईट पेपरावरती लिहून तुम्हाला ती सकाळी 8 वाजता लिहायची आहे आणि 8 वेळा ती बोलायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तसाच तो पेपर देवाऱ्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. नंतर संध्याकाळी तुम्हाला तो पुन्हा उघडून 8 वाजता संध्याकाळी तुम्हाला पुन्हा ते वाचायचे आहे तुमची विश आणि तो पेपर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या झाडाखाली दाबून टाकायचा आहे किंवा ते बाहेर तुम्हाला विसर्जित करायचं आहे. तर हा होता आपला पहिला उपाय. दुसरा उपाय आहे तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मीचे जे काही कर्म असतील ते क्लीन्स करायचे असतील, कट करायचे असेल, तर तुम्हाला या दिवशी रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला 15 मिनटं तरी मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही अध्यात्माकडे वळता किंवा तुमची अध्यात्माकडे जाण्याचे वाट मोकळी होते. तुम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग दिसू लागतो. तिसरा उपायामध्ये तुम्हाला जे तुम्ही काही खडे घालत असाल हातामध्ये किंवा कडा वगैरे घालत असाल किंवा खड्याची अंगठी, डायमंडची जरी अंगठी असेल, तर ती तुम्हाला काढून 8 तारखेच्या संध्याकाळी तुम्हाला ती मंदिरामध्ये आपल्या वाटी घ्यायची आहे. एखादी वाटी घ्यायची किंवा एखादा बाऊल घ्यायचा काचेचा किंवा स्टीलचा असेल तरी चालेल. तुम्ही तो बाऊल सगळ्या जे काही तुम्ही घालत असाल, जे तुम्हाला कधी वेळ मिळत नाही ते सिद्ध करायला, तर ते काढून तुम्ही वाटीमध्ये देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. पण ते 7 तारखेच्या रात्री नाही ठेवायचे, तर ते तुम्हाला 8 तारखेच्या रात्री ठेवायचं आहे. याच्यामुळे 8 तारखेच्या रात्री ते रात्रभर असंच ओपन ठेवायचं, त्याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 9 तारखेच्या सकाळी ते घालायचं आहे पुन्हा. तर हा होता आपला तिसरा उपाय. आता चौथ्या उपायामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. फक्त जे मी तुम्हाला मेडिटेशन सांगितलं तसंच तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. पण त्यामध्ये तुम्हाला आपले 7 चक्र आहेत त्याचं बॅलन्स करायचं आहे. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सुद्धा प्रत्येक चक्रासाठी जो एक स्वर आहे, यम, रम, हम असे जे स्वर आहेत ते तुम्हाला सर्च करून तुम्हाला ते बोलत मेडिटेशन करायचं आहे. म्हणजे एका चक्रासाठी तुम्हाला ते 108 वेळा किंवा जेवढं तुम्हाला 1 मिनटं 2 मिनटं जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढं तुम्हाला ते बोलायचं आहे. म्हणजे तुमचे 7 चक्र तुम्हाला ॲक्टिवेट करायचे आहेत. या दिवशी जर तुम्ही हे केलं तर तुमच्या जे चक्रात ब्लॉकेजेससाठी लोकं बाहेर एवढे पैसे घेतात, तर तुम्हाला ते काही करण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही जर हे मेडिटेशन केलं तर तुमच्या सगळे चक्रात बॅलन्स होतील किंवा जर काही ब्लॉकेजेस असतील, जर काही तुम्हाला पैशाच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्याही चक्रामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तो नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तर हे उपाय साधे सोपे आहेत आणि 8 तारखेचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.